Good morning, all of you. Am I audible? Yes, okay. So, in today's lecture, we will discuss the concept of the polarization. That is the second part of the our next chapter, that is the wave optics. So, in the first part, already we have discussed the diffraction. So, in the previous lectures, we discussed the 2 points, or the 2 concepts. The first concept is the interference, and the second concept is the diffraction. So, using from these 2 concepts, we can say yes, there is the light is a form of the wave motion. किंवा लाईट ही एक लाईटचं एक जे नेचर आहे ते वेव्ह फॉर्म आहे हे आपण सांगू शकतो किंवा सांगतोय. कोणत्या 2 कन्सेप्ट वरून? फर्स्ट कन्सेप्ट इज द इंटरफरन्स and the second concept is the diffraction. But we can't say that is the wave motion or that wave is longitudinal or the transverse wave. ती जी लाईटचं जे नेचर आहे वेव्ह ते ट्रान्सव्हर्स आहे की लॉंजिट्युडिनल आहे हे आपण त्या 2 कन्सेप्ट थ्रू एक्सप्लेन करू शकत नाही. सो व्हॉट इज द इंटरफरन्स and what is the diffraction? Through that 2 concepts we can see yes, there is the wave nature. Then tell me, what is the interference? Interference म्हणजे काय असतो? काय कन्सेप्ट असतो की इंटरफरन्स? कसं आपण सांगणार की इंटरफरन्स म्हणजे की तिथं तुमचं वेव्ह नेचर आहे? येस, एनी आयडिया? ओके, my screen is visible? My screen is visible? Yes, sir. ओके, ठीक आहे. याच्या आधीच्या आपण लेक्चर मध्ये काय डिस्कस केलं की इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन हे कन्सेप्ट एक्सप्लेन केले. या इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन थ्रू आपण काय सांगू शकतो की लाईटचं हे वेव्ह नेचर सुद्धा आहे. पण वेव्ह नेचर जरी असेल तर आपण हे नाही सांगितलं की ही लाईटची वेव्ह आहे ती लॉंजिट्युडिनल वेव्ह आहे की ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. ओके, सो व्हॉट इज द इंटरफरन्स? व्हॉट इज द इंटरफरन्स? इंटरफरन्स म्हणजे काय असतो? कशाला म्हणायचं आपण इंटरफरन्स? सपोज वी हॅव 2 वेव्स. दिस इज द फर्स्ट वेव्ह. ही एक आपला ऍक्सिस आहे. सपोज दिस इज द वन ऍक्सिस and here there is the first wave. This is the direction of the propagation and this is the first wave. And we have another wave. आपल्याकडे अजून एक वेव्ह आहे in the same plane. In the same plane. Suppose this is the second wave in the same plane. What is the resultant wave from these 2 waves? This is the first wave, this is the second wave. याच्यापासून आपल्याला जे रिझल्टंट वेव्ह भेटेल ती वेव्ह कशी असेल? Yes. Before that, tell me what is mean by the interference? Interference म्हणजे काय असतो? What is the concept? Interference. कशाला म्हणायचं आपण? इंटरफरन्स म्हणजे काय असतो? बोला, काहीतरी बोला. माहिती असेल तर सांगा, नसेल तर नाही म्हणा. येस, येस, माहिती का कोणाला? इंटरफरन्स आपण कशाला म्हणायचं की सर हे असं होणं 2 वेव्हचं किंवा काही होणं म्हणजे त्याला आपण इंटरफरन्स म्हणू. काय आहे कन्सेप्ट? इंटरफरन्स म्हणजे काय? Formation of dark and bright points. काय काय फॉर्मेशन काय? येस, रिपीट करा. माझा आवाज तुम्हाला क्लिअर येतो का? Formation तुमचा आवाज of मला dark क्लिअर आहे. and थोडस clear. मग तुम्हाला थोडासा रेंजचा प्रॉब्लेम आहे आय थिंक. येस, एनी अदर? अजून कोणाला काय सांगायचं की सर दिस इज द इंटरफरन्स?
Two or more waves combine to form a resultant wave. Yes, very good. Two or more waves when combines, then there is the resultant wave. Then we can say this is the interference. Okay, here there are two waves, first wave and second wave. These two waves are in same phase. Then what is the resultant wave? Resultant wave कशी असेल याची? जर का पहिल्या दोन वेव्ह या सेम फेज मध्ये असतील तर याची रिझल्टंट वेव्ह असेल ती वेव्ह कशी असेल? ओके, द रिझल्टंट वेव्ह इज लाईक दिस. द amplitude of a resultant wave is large as compared to the wave 1 and wave 2. जर का या दोन वेव्ह सेम फेज मध्ये असतील, माझं थोडस बी केअरफुली, जर का दोन्ही वेव्ह सेम फेज मध्ये असतील तर त्यांची जी रिझल्टंट वेव्ह असेल तिची जी amplitude असेल ती amplitude कशी असेल? जास्त असेल. दिस इज द amplitude. तर पहिली बघा, पहिल्या वेव्हची आणि दुसऱ्या वेव्हची amplitude ऍज कम्पेअर टू द रिझल्टंट वेव्ह कशी आहे? कमी वेव्ह आहेत, कमी amplitude आहे. सो हिअर वी कॅन सी यस दिस इज द इंटरफरन्स. इथे एक इंटरफरन्स झाला, पण याला कोणता इंटरफरन्स म्हणायचा? Again, there is the two types of the interferences: constructive interference and the second one is the destructive interference. हा कुठला इंटरफरन्स झाला? Yes, constructive interference or the destructive interference? Constructive interference. Yes, this is the constructive interference. याला आपण म्हणायचं constructive interference म्हणायचं. On the other side, second, again we consider the two waves. This is the first wave propagation. This is the wave propagation. We call this is the first wave. And here again we can draw the second wave. But first wave and second waves, these two waves are not in a same phase. एकाच phase मध्ये नाही आहेत. This is the second wave. Then what is the resultant wave? How was the resultant wave? तुमची resultant wave कशी असेल? Yes, बघा, पहिल्या केसमध्ये आपण काय सांगितलं? दोन्ही जेव्हा एका प्लेन मध्ये असतील तर त्यांची जी amplitude होत असते ती इन्क्रीज होत असते amplitude. आता बघा, इथं पहिली वेव्ह आपण जर या सेकंड केस मध्ये बघितलं तर तुमच्या फर्स्ट वेव्हची amplitude ही पॉझिटिव्ह मध्ये आहे, सेकंड वेव्हची amplitude इथं कशी आहे? निगेटिव्ह मध्ये आहे. पॉझिटिव्ह मध्ये आहे, इथं निगेटिव्ह मध्ये आहे. तर यांचा रिझल्टंट काय येईल? स्ट्रेट लाईन मध्ये येईल. इथं तुमची स्ट्रेट मध्ये येईल. सेकंड, पुन्हा इथं काय आहे? तुमचं निगेटिव्ह मध्ये आहे, इथं काय आहे? पॉझिटिव्ह मध्ये आहे. याचा रिझल्ट काय येईल? तुमचा निगेटिव्ह येईल. म्हणजे इथं तुमची जी वेव्ह असेल ती कशावरून जाईल? अलॉंग द ऍक्सिस ऑफ द प्रोपॅगेशन. म्हणजे इथे amplitude तुमची मिनिमम असेल. कशी असेल? amplitude तुमची मिनिमम असेल. याला कसला इंटरफरन्स म्हणायचं? दिस इज द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आता बघा, इंटरफरन्स थ्रू आपण हे सांगू शकतो का तिथं वेव्हचे नेचर आहे? रे, एखादी लाईटची रे आहे आणि ती कशी आहे? वेव्हच्या मोशन मध्ये किंवा वेव्ह मध्ये आहे. ओके, ठीक आहे. सेकंड काय सांगितलं आपण की दोन कन्सेप्ट आपण डिस्कस केलेत. फर्स्ट इंटरफरन्स अँड द सेकंड इज द डिफ्रॅक्शन. ओके, व्हॉट इज द डिफ्रॅक्शन? वी कन्सिडर हिअर दिस इज द ओपेक रिजन और द ऑब्स्टॅकल. आणि इथे काय तुमचा एक लाईटचा सोर्स आहे. इथून तुमची लाईट काय होते? जनरेट होते आणि ऑल डायरेक्शनला पॉसिबल डायरेक्शन जाईल. आणि आपण समजूया की ही जी तुमची एक ओपेक रिजन आहे या डायरेक्शन चाललेली आहे लाईटची वेव्ह, लाईक दिस अशी चाललेली आहे. तर इथं जे हे एजेस आहेत आणि हे कॉर्नर्स आहेत, इथून पुढे आपल्याला जर या स्क्रीनवरती बघितलं तर आपल्याला ज्या वेव्हज आहेत त्या फक्त एवढ्याच रिजन मध्ये इथं आपल्याला ती लाईट वेव्ह दिसल्या पाहिजेत. म्हणजे एवढाच रिजन आपल्याला ब्राईट दिसला पाहिजे, नॉट अ डार्क. ब्राईट दिसला पाहिजे. आणि हा जो अदर रिजन आहे या स्क्रीनवरचा हा तुम्हाला डार्क रिजन दिसला पाहिजे. कसा? डार्क दिसला पाहिजे. पण तसं होतंय का तिथं? होते का ऍक्च्युअली तिथं तसं? एवढाच रिजन, जेवढं इथं ओपनिंग आहे एवढ्याच रिजन मध्ये आपल्याला ब्राईट दिसते आणि जे अदर ऑब्स्टॅकल आहेत त्या रिजन मध्ये आपल्याला डार्क दिसते. असं होते का? होते का? येस, होते का तसं? येस, तसं होतंय का?
होत नाहीये, तसं होत नाहीये. तर आपल्याला काय ऑब्झर्व होतंय, तर हे जे कॉर्नर्स आहेत इथून अशी लाईट बेंड होते, इथून सुद्धा अशी काहीतरी लाईट बेंड होते आणि हा जो स्क्रीनवरचा होल एरिया आहे, हा जो सर्व एरिया तिथं आपल्याला ब्राईट दिसतंय. पण आपण जसं जसं डाऊनवर्ड डायरेक्शनला जाऊ किंवा अपवर्ड डायरेक्शनला जाऊ, लाईटची इंटेन्सिटी कमी जास्त होईल, पण तिथं आपल्याला ब्राईट रिजन दिसेल, डार्क दिसत नाही. मग जर का इथं जर आपण कन्सिडर केलं, इथे आपण दुसरा कन्सेप्ट आपण जर इथे दुसरी केस कन्सिडर केली, इथे ओपनिंग्स आहेत आणि इथून पार्टिकल्स जातात. पार्टिकल या कॉर्नर आणि एजेस वरून असे बेंड होतील का हो? इथं पार्टिकल आणि इथून वळून चालाय, इथं पार्टिकल आणि इथून टर्न होऊन चालाय, पार्टिकल्स जातील का तसे? येस, No. जातील का तसे? तुम्ही जे पबजी वगैरे खेळता त्याच्यामध्ये दाखवता बघा, तुमची एखादी गन मधून जर एखादी बुलेट चालली तर टर्न होऊन चालली, ते होऊन चालली. तसं नाही, तर होते का तसं? ऍक्च्युअली टर्न होत असतो का तसं? नाहीये. जर पार्टिकल असेल तर तिथं डिफ्रॅक्शन होणार नाहीये. जर वेव्ह असेल तरच तिथं डिफ्रॅक्शन होणार. पार्टिकल असेल तर तो पार्टिकल तुमचा स्ट्रेट जाईल. पार्टिकल असेल तर काय होत जाईल? तुमचा स्ट्रेट जाईल तुमचा पार्टिकल तिथून. मग ह्या डिफ्रॅक्शन थ्रू आपण सांगू शकतो की तिथं लाईटचं वेव्ह नेचर आहे. कसं आहे? वेव्हचं नेचर आहे. म्हणजे इंटरफरन्स थ्रू आपण सांगू लाईटचं वेव्हचं नेचर आहे. डिफ्रॅक्शन थ्रू आपण सांगू लाईटचं वेव्ह नेचर आहे. बट ह्या दोन कन्सेप्ट वरून असं कुठं सांगितलेलं आहे का तिथं तुमची ही लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे का तुमची तिथं ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे? सांगितले का असं कुठं? येस, नाहीये. No. नो, इथं कुठेही कन्सेप्ट क्लिअर केलेला नाही की तिथं लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे का तुमची ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. बट थ्रू द पोलरायझेशन वी कॅन से yes there is the longitudinal wave or there is the transverse wave. तिथं लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे का ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे हे आपण कशाच्या थ्रू कन्सेप्ट क्लिअर करणार? थ्रू द पोलरायझेशन. थ्रू द पोलरायझेशन. ओके, ठीक आहे. आता मला सांगा, सपोज वी कन्सिडर देर इज द लॉन्जिट्युडिनल वेव्ह. मी आता सांगितलं हे एक ऍक्सिस आहे, वेव्हचा ऍक्सिस आहे आणि हे डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आहे. मी म्हटलं की जर लॉन्जिट्युडिनल वेव्ह असेल तर लॉन्जिट्युडिनल वेव्हचं जे नेचर असेल ते नेचर कसं असेल हो? कसं फॉर्म असेल? वेव्ह फॉर्म कसा असेल लॉन्जिट्युडिनल वेव्हचा? वेव्ह फॉर्म हा कसा असेल लॉन्जिट्युडिनल वेव्हचा? ऑन द अदर साइड हाऊ वॉज द वेव्ह फॉर्म ऑफ द ट्रान्सव्हर्स वेव्ह? इथे तुमची लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे आणि इथे तुमची ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. मग लॉन्जिट्युडिनल वेव्हचा वेव्ह फॉर्म कसा असेल आणि ट्रान्सव्हर्स वेव्हचा वेव्ह फॉर्म कसा असेल? येस, एनी आयडिया? कसा असेल? फर्स्ट टेल मी हाऊ वॉज द नेचर ऑफ द लॉन्जिट्युडिनल वेव्ह प्रोपॅगेशन? लॉन्जिट्युडिनल वेव्ह तुमची प्रोपॅगेट होत चालली, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत आहे, प्रोपॅगेशन आहे, तर त्याचं नेचर कसं असेल? जर का आपण वेव्ह इथं ड्रॉ केली, इथे जर आपण वेव्ह ड्रॉ केली तर ती कशी असेल? वेव्ह आहे म्हणजे तिथं व्हायब्रेशन्स होत असतात, पार्टिकलचे व्हायब्रेशन्स होत असतात. मग लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये पार्टिकलचे जे व्हायब्रेशन्स असतात त्या व्हायब्रेशनची डायरेक्शन कशी असते? Crust and crumbs. क्रस्ट अँड क्रम्स. ओके, अजून? Parallel. पॅरल. कशाला पॅरल? कशाला पॅरल? Direction of wave. डायरेक्शन ऑफ द प्रोपॅगेशन, नॉट अ वेव्ह, डायरेक्शन ऑफ द प्रोपॅगेशन. ओके, अजून? 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 To and fro. टू अँड फ्रो. येस, व्हेरी गुड. अजून? येस, इन केस ऑफ द लॉन्जिट्युडिनल वेव्ह युअर पार्टिकल व्हायब्रेट. इथं जर तुमचा पार्टिकल असेल, समजा मी इथं बाजूला दाखवतो, पार्टिकल असेल तो व्हायब्रेट होतो. कोणत्या डायरेक्शनला? डायरेक्शन ऑफ द प्रोपॅगेशन. या डायरेक्शन ऑफ द प्रोपॅगेशनला तो काय असतो? व्हायब्रेट होत असतो. म्हणजे तुमची वेव्ह एक स्ट्रेट लाईन अशी ऑब्झर्व होईल आणि या डायरेक्शन प्रोपॅगेट व्हायला लागली असं आपण सांगू. जर का आपल्याला ही वेव्ह भेटली तर याला आपण काय म्हणणार? येस, दिस इज द लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ऑन द अदर साइड हाऊ वॉज द नेचर ऑफ द ट्रान्सव्हर्स वेव्ह? जे पार्टिकल व्हायब्रेट होत असते त्याचं व्हायब्रेशन कसं असेल? जस्ट 1 मिनिट.
येस सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ओके येस टेल मी. या ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये पार्टिकलचं जे व्हायब्रेशन होईल ते व्हायब्रेशन कसं असेल की जेणेकरून आपण सांगू की तिथं ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. Perpendicular to the propagation of wave. येस परपेंडिक्युलर टू द प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह म्हणजे या डायरेक्शनला असं तुमचं काय असेल पार्टिकलचं व्हायब्रेशन असेल म्हणजे जी तुमची वेव्ह असेल ती या प्रमाणे तुमची ऑब्झर्व होईल आपल्याला. आता मला सांगा जी लाईट वेव्ह असते ती लाईट वेव्ह ही लॉन्जिट्युडिनल आहे का ट्रान्सव्हर्स आहे? लॉन्जिट्युडिनल आहे का ट्रान्सव्हर्स आहे? येस. Okay, tell me the example of the longitudinal wave and the example of the transverse wave. Light wave, transverse wave, sound wave, longitudinal wave. Yes, very good. जी तुमची साऊंडची वेव्ह आहे ती तुमची कशी आहे लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे आणि लाईटची जी वेव्ह आहे ती तुमची कशी आहे ही ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. ओके ठीक आहे. ओके नाव we go to the what is the concept of the polarization. Actually polarization म्हणजे काय असतं किंवा polarization of light waveचं polarization म्हणजे काय होत असतं. Before that you know there is the two light rays. First one is the ordinary light and the second one is the extraordinary light. तुम्हाला माहिती आहे ना ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय असते? कोणत्या लाईटला आपण म्हणणार की यस दिस इज द ऑर्डिनरी लाईट आणि दुसरी जी असते ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईट रे. या दोन्ही मधला डिफरन्स ऍक्च्युअली काय डिफरन्स आहे? आपण कोणत्या लाईटच्या रेला आपण म्हणणार की यस दिस इज द ऑर्डिनरी रे अँड सेकंड वन इज द एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे. येस येस. बरं हे झाले का डिस्कस आधी झाले का तुम्हाला 11th मध्ये 12th मध्ये व्हॉट इज द ऑर्डिनरी रे व्हॉट इज द एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे? येस येस. Okay, I will explain. Okay, see, suppose we consider here there is the one ball. हा एक आपण असा एक ball consider करूया. At the center of this ball, we can arrange here. There is the one light source. There is the one light source. जर का या लाईटच्या सोर्स मधून जर का रे बाहेर पडल्या प्रोपेगेट झाल्या आहे माझ्याकडे घेतले मी ते जरी सरांना द्या. जर का रे बाहेर पडल्या आणि हा जो स्पेअर आहे हा जो आपण कन्सिडर केलेला बॉल आहे याच्या सरफेस वरती जर आपण त्या रेची जर व्हेलॉसिटी जर चेक केली तर ती व्हेलॉसिटी कशी असेल ऑल डायरेक्शनला कशी असेल? जर का आपण ऑर्डिनरी रे कन्सिडर केली ऑर्डिनरी रे ओ रे तर ह्या जे बॉलच्या जे सरफेस असेल त्याच्या जो सरफेस असेल त्याच्यावरती व्हेलॉसिटी जर आपण चेक केली या ओ रेची ऑर्डिनरी रेची तर ती व्हेलॉसिटी कशी असेल ऑल डायरेक्शनला कशी असेल? ऑन द अदर साइड वी कन्सिडर अगेन देर इज द वन बॉल at the center there is the light source आणि आपण म्हणू की इथं एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे आहेत म्हणजे ई रे आहेत. तर इथून जे बाहेर पडणारे रे आहेत त्यांची व्हेलॉसिटी ऑल डायरेक्शनला कशी असेल? ओके टेल मी. इथंच आहे तुमचा मेन डिफरन्स की ऑर्डिनरी रे म्हणजे कसली रे की त्याच्यामध्ये काय असतं आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे म्हणजे काय. माझं सर्वांना ऐकू येतंय माझा आवाज आणि माझी स्क्रीन सुद्धा विजिबल आहे असं मी कन्सिडर करतोय. जर कोणाला स्क्रीन विजिबल नसेल कोणाला ऐकायला येत नसेल तर तुम्ही मला सांगू शकता. ओके येस. ओ रे मध्ये ज्या लाईटच्या रे असते ज्या लाईटच्या वेव्ह असते त्यांची व्हेलॉसिटी कशी असते आणि ई रे मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे मध्ये वेव्हची त्या रेची व्हेलॉसिटी कशी असते? येस
येस. सोपा कन्सेप्ट आहे की रे, असं काय करताय तुम्ही? झालंय तुम्हाला हे? असं असतं का की ऑर्डिनरी रे मध्ये जेव्हा लाईटच्या सोर्स मधून रेज किंवा वेव्ह जनरेट होते, त्या ऑल डायरेक्शनला त्यांची व्हेलॉसिटी ही कशी असते? सेम असते. बट on the other side, if there is the extraordinary ray, then the velocity of rays in all the direction are different. म्हणजे ओरे म्हणजे ऑर्डिनरी रे या सोर्स पासून जेव्हा जनरेट होतात, त्या ऑल डायरेक्शनला त्यांची व्हेलॉसिटी ही सारखी असते. पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे या अशा रे असतात की जेव्हा सोर्स पासून जनरेट होतात, तेव्हा त्यांची व्हेलॉसिटी ऑल डायरेक्शनला ही सारखी नसते, तर व्हेलॉसिटी कशी असते? डिफरंट असते. व्हेलॉसिटी कशी असते? डिफरंट असते. म्हणजे जर का मी इथे एखादा ऍक्सिस कन्सिडर केला आणि या ऍक्सिसच्या सेंटरला इथं लाईटचा सोर्स आहे, तर जर का मला ऑर्डिनरी रेचा जर वेव्ह सरफेस किंवा एखादा सरफेस जर ड्रॉ करायचा असेल, तर तो एक्झॅक्टली कसा असेल? असा सर्क्युलर असेल. असा कसा असेल? सर्क्युलर असेल. पण जर का मला एक्स्ट्रा ऑर्डिनरी रेचा जर तो सरफेस जर का ड्रॉ करायचा असेल, तर तो वेगळाच असेल. हा असं काहीतरी भेटेल मला, ऑब्झर्व होईल, किंवा याच्या आतमध्ये असं काहीतरी सरफेस ऑब्झर्व होईल. हा जो वेव्ह सरफेस आहे तो ऑर्डिनरी रेचा आहे, आणि हा जो आउटर मोस्ट किंवा जो इनर मोस्ट आहे आतमधला, आणि हा जो बाहेरचा आहे तो तुमचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी रेचा असेल. लक्षात आलं का? ऑर्डिनरी रे म्हणजे काय असते आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे म्हणजे काय असते? येस. Yes, sir. The velocity of rays in all the direction are same, then we can say this is the ordinary ray. The velocity of rays are different in the all the directions, then we can say yes, this is the extraordinary ray. Okay, ठीक आहे. मग जेव्हा आपण पोलरायझेशन कन्सेप्ट डिस्कस करत असतो, तेव्हा आपण कोणत्या रे कन्सिडर करणार? एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे कन्सिडर करणार का ऑर्डिनरी रे कन्सिडर करणार? यस, वी कॅन कन्सिडर द ऑर्डिनरी रे. कोणत्या रे कन्सेप्ट कन्सिडर करणार? ऑर्डिनरी रे. ओके, ना इथे मी एक फिगर ड्रॉ करतो, त्याच्यावरून आपण डिस्कस करूया की हाऊ वॉज द पोलरायझेशन ऑफ द लाईट वेव्ह. पोलरायझेशन म्हणजे ऍक्च्युअली काय कन्सेप्ट आहे, तो आपण इथं डिस्कस करूया. ओके, ठीक आहे. नाउ वी कन्सिडर हियर देयर इज द वन लाईट सोर्स ऑफ ऑर्डिनरी रे. इथे एक ऑर्डिनरी रेचा आपण काय करूया? लाईटचा सोर्स कन्सिडर करूयात. अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ द प्रोपॅगेशन. वेव्हची प्रोपॅगेशनची डायरेक्शन आहे, आणि इथं सोर्स आहे फर्स्ट इनिशियल. ओके, हा, आता याच्या आधी आपण एकदा कन्सेप्ट डिस्कस केलं बघा, की सोर्स मधून जेव्हा लाईट ही प्रोपॅगेट होत असते, जनरेट होत असते, तेव्हा ती सिंगल प्लेन मध्ये असते का मल्टिपल प्लेन मध्ये असते? जेव्हा सोर्स मधून, यस यस, व्हेरी गुड, मल्टिपल प्लेन्स मधून ती लाईट काय होत असते? जनरेट होत असते. ओके, हियर देयर इज द वन क्रिस्टल, और वी कॉल दिस क्रिस्टल इज नोन एज द पोलरायझर. हा क्रिस्टल म्हणजे काय? तुमचा पोलरायझर आहे. ओके, ठीक आहे. जस्ट 1 मिनिट. माझं समजते का हो बोललेलं? नक्की होय किंवा नाही समजेल बाबा. मला काय तर वाटेल ना बाबा, समजत असेल तर बरं वाटेल, नाही समजत नसलं तर थोडं वाईट वाटेल. ओके, ठीक आहे. हे आपण दोन काय कन्सिडर केले? एक क्रिस्टल्स आहेत की त्याला आपण म्हणूयात की ते पोलरायझर म्हणून काम करतील. ऍज अ पोलरायझर, दिस इज द P1 फर्स्ट पोलरायझर, दिस इज द P2, दिस इज, वी कॅन से दिस इज द सेकंड पोलरायझर. ओके, आता इनिशियली आता इथं आपण दोन केस कन्सिडर करणार आहोत. पहिली जी असेल त्याच्यामध्ये दिस टू पोलरायझर्स आर पॅरलल टू इच अदर. हे दोन्ही एकमेकांना कसे आहेत? पॅरलल आहेत. इन द सेकंड केस वी कन्सिडर दिस टू polarizers or these two crystals are perpendicular to each other. Perpendicular to each other. ओके, आता हा एक सोर्स आहे तुमचा, हा लाईटचा सोर्स आहे, यस म्हणूया त्याला. आता इथून तुमची लाईट प्रोपेगेट व्हायला लागलेली आहे.
एका डायरेक्शनला प्रोपॅगेट होते. ठीक आहे. आता इथं आलेला आहे तुमची बिफोर द P1, पहिल्या क्रिस्टलच्या आधीच सोर्स कडल्या बाजूला ती इथं लाईट आहे, ती मल्टिपल प्लेन मध्ये असेल का सिंगल प्लेन मध्ये असेल? इथं लाईट तुमची इथं इनिशियल बिफोर द P1 या सोर्स पासून लाईट चाललेली आहे या डायरेक्शनला तुमची वेव्ह चाललेत, लाईटच्या वेव्ह. मग बिफोर P1 ही मल्टिपल डिरेक्शनला असेल का सिंगल डायरेक्शनला असेल? वेव्ह मल्टिपल डिरेक्शन. मल्टिपल डिरेक्शन असं असते. ही असे तुमची इथपर्यंत तुमच्या लाईटच्या वेव्ह येतील, म्हणजे डिफरंट फेज मधून असते. तुम्ही हे इमॅजिन करते ना, डिफरंट वेगवेगळ्या फेजला कसे असेल. म्हणजे ओके, मी माझा कॅमेरा ऑन करतो आणि तुम्हाला दाखवतो ऍक्च्युली कन्सेप्ट कसं असणार आहे. मी दिसतो का तुम्हाला? नाही, एक कॉर्नरला गेलो कुठेतरी. सी ओके, एकदम क्लिअरली विजिबल आहे का? Yes. Yes, sir. आता बघा इथं बघा, हे काय आहे? एक वेव्हची डिरेक्शन आहे असं सांगतो आपण. वेव्ह प्रोपॅगेशन होते कुठून? इथं तुमच्या लाईटचा सोर्स आहे. इथं तुमच्या काय लाईटचा सोर्स आहे इथं, आणि या सोर्स मधून लाईट तुमची जनरेट होऊन या डायरेक्शनला चाललेली आहे. ओके, ठीक आहे. या माझ्या राईट हँड साइडकडे चाललेली लाईट. मग जेव्हा या सोर्स मधून लाईट जनरेट होत असते, म्हणजे मल्टिपल फेज मध्ये असते, म्हणजे कशी असणार आहे त्याची वेव्ह? त्या लाईटची वेव्ह ही अप अँड डाऊन या प्लेन मध्ये सुद्धा असू शकेल, म्हणजे या डायरेक्शन या असे सुद्धा प्रोपेगेट होत असेल. म्हणजे व्हायब्रेशन्स, तिथले पार्टिकलचे व्हायब्रेशन कसं असेल? अप अँड डाऊन असू शकेल. हा एक प्लेन झाला. दुसरा प्लेन कसा असेल? दुसरा प्लेन मे बी असा असेल, म्हणजे लाईट या डायरेक्शन व्हायब्रेट होत असणार, त्याच्यामधले पार्टिकल असे सुद्धा असू शकते. तिसरा प्लेन कसा असणार आहे? मे बी तुमचा तिसरा प्लेन या काहीतरी अँगल मध्ये असेल. चौथा प्लेन मे बी अदर कोणत्या तरी अँगल मध्ये असणार आहे. म्हणजे जे प्लेन्स असते ते एकाच अँगल मध्ये असतात का डिफरंट अँगल मध्ये असू शकते? तर ते प्लेन जेव्हा सोर्स मधून लाईट जनरेट होईल तेव्हा ते मल्टिपल प्लेन मध्ये, म्हणजे वेगवेगळ्या डायरेक्शन त्याच्या वेव्ह तयार होते. तुमच्या लक्षात येते का? ऍक्च्युली एक वेव्ह तुमची मे बी या डायरेक्शन जाईल, दुसरी वेव्ह मे बी या डायरेक्शन जाईल, तिसरी वेव्ह मे बी या अँगल मध्ये, चौथी वेव्ह मे बी कोणत्या तरी डिफरंट अँगल मध्ये जाईल. ओके, ठीक आहे. मी इथं ड्रॉ करून तुम्हाला अजून एकदा क्लिअर करतो कन्सेप्ट. ओके, स्क्रीन ही विजिबल आहे माझी. ओके, बरोबर आहे का? ओके, आता ही मल्टिपल प्लेन मध्ये होती म्हणजे काय होतं? ओके, ठीक आहे. एक वेव्ह आहे की तुमची, एक फेज आहे की तुमची लाईटची वेव्ह या प्लेन मध्ये जाते. लाईटचा एक प्लेन झाला. दुसरा प्लेन काय असू शकेल? काहीतरी अँगल मध्ये असू शकेल दुसरा प्लेन. ओके, डिफरंट कलर मी त्याला इंडिकेट करतो. जो तुमचा लाईटचा जी दुसरी वेव्ह आहे ही वेगळ्याच प्लेन मधून अशी काहीतरी तयार होऊन जाईल. आता मला सांगा, पहिली वेव्ह आहे आणि ही दुसरी वेव्ह आहे, या दोन्हींचा प्लेन हा एकच आहे का वेगळा आहे? वेगळा आहे. तिसरी वेव्ह तुमची मे बी अजून कोणत्या तरी डिफरंट प्लेन मधून जात असेल. तुमची मे बी या प्लेन मधून जात असेल, या प्लेन मध्ये जात असेल. तर ही जी लाईट वेव्ह आहे, ही जी वेव्ह आहे, लाईटची वेव्ह आहे, किंवा ही जी सोर्स मधून जी लाईट तयार होते, सोर्स मधून जी लाईट बाहेर पडते, ही मल्टिपल प्लेन मध्ये असणार आहे. याला आपण म्हणायचं, या लाईटला म्हणायचं अनपोलराइज्ड लाईट. कसली लाईट? अनपोलराइज्ड लाईट. कसली? अनपोलराइज्ड लाईट. ओके, ठीक आहे. आता मला सांगा, जर काही अनपोलराइज्ड लाईट, मल्टिपल प्लेन मधली लाईट जर का सोर्स मधून जनरेट होत असेल आणि एका डायरेक्शनला चाललेली आहे, ही वेव्हचं प्रोपॅगेशन, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आहे, तर हा आहे तो, हा P1 पहिला पोलरायझर, हा पहिला क्रिस्टल, हा व्हर्टिकल आहे. मग याच्यामधून किती प्लेन पास होतील? याच्यामधून जर अदर साइडला जर आपण वेव्ह जर बघितली तर किती प्लेन याच्यामधून पास होते? सिंगल. सिंगल प्लेन पास होईल. मग कोणता प्लेन? सिंगल प्लेन जो असेल तो कोणता प्लेन आहे की जो या पहिल्या P1 मधून पास होईल?
perpendicular to the परपेंडिक्युलर टू द कशाला Plane. परपेंडिक्युलर प्लेन. आता परपेंडिक्युलर म्हणू नका, प्लेन कडे जाऊ नका, ह्या क्रिस्टलला कन्सिडर करून सांगा, ह्या P1 ला कन्सिडर करून सांगा. ह्या P1 ला पॅरलल असणारी वेव याच्यातून पास होईल का अजून कोणत्या अँगल मधून असणारी वेव पास होईल? येस, या P1 ला जी वेव पॅरलल आहे ती वेव या P1 मधून पास होईल का परपेंडिक्युलर असणारी वेव पास होईल का अजून कोणत्या तरी अँगल मधली वेव पास होईल? parallel. ओके, आता बघा मी इथे सेपरेट एक्सप्लेन करतो. हा तुमचा एक क्रिस्टल आहे P1, पोलरायझर ज्याला आपण काय म्हणतो पोलरायझर आहे. तो पोलरायझर आहे असं कन्सिडर करा तुम्ही इथं. ठीक आहे, हा तुमचा पोलरायझर आहे. मला सांगा, ह्या पोलरायझरला जी पॅरलल वेव्ह आहे तीच वेव्ह याच्यातून पास होईल. जर का एखादी वेव्ह याला परपेंडिक्युलर आहे ती वेव्ह याला याच्यातून पास होईल का? नाही पास होणार, इथं ब्लॉक होईल ती वेव्ह. अजून कोणत्या अँगल मधून जर ती वेव्ह येत असेल तर याच्यातून पास होईल का? नाही पास होणार. मग जी P1 प्लेट आहे, जो पहिला पोलरायझर आहे, त्याला जी वेव्ह पॅरलल आहे तीच वेव्ह याच्यातून पास होईल. अदर वेव्ह पास होतील का? होणार नाहीत. अदर वेव्ह पास होतील का? होणार नाहीत. म्हणजे जर का अदर साइडला या P1 प्लेटच्या जर दुसऱ्या बाजूला जर का आपण ऑब्झर्व केलं तर जी वेव्ह आपल्याला भेटेल ती वेव्ह तुमची एकच असेल, तो एकच प्लेन असेल, तो तुमचा असा व्हर्टिकल प्लेन असेल की जो प्लेन तुमच्या P1 प्लेटला कसा असेल? पॅरलल असेल. बघा आता, आता ही P1 आहे, तुमचा पहिला पोलरायझर आहे. पोलरायझरच्या आधी जी लाईट होती, वेव्ह येत होती, ती तुमची कसली आहे? पोलरायझ्ड लाईट आहे का अनपोलरायझ्ड लाईट आहे? अनपोलरायझ्ड आहे. कशी आहे? अनपोलरायझ्ड आहे. पण जेव्हा या पोलरायझर मधून तुमची वेव्ह पास होते तेव्हा ही सिंगल प्लेन मध्ये येते, मल्टिपल प्लेन मध्ये नाहीये, सिंगल प्लेन मध्ये आहे. याच्यातून एकच तुमची वेव्ह बाहेर पडते. म्हणजे ही कसली झाली? तुमची पोलरायझ्ड लाईट झाली. कशी झाली तुमची लाईट? ही पोलरायझ्ड लाईट झाली. ओके, आता मी सांगितलं तुम्हाला दोन केसेस आहेत. इन द फर्स्ट केस P1 अँड P2 आर पॅरलल टू इच अदर. हे दोन्ही एकमेकांना कसे आहेत? पॅरलल आहेत. तर P2 ला पास करून तुमची जी लाईट वेव्ह येईल ती वेव्ह पास होईल का? ही P2 च्या आधीची ही वेव्ह या P2 मधून पास होईल का? Yes, sir. यस, होईल. म्हणजे आपल्याला अदर साइडला ही अशी काहीतरी वेव्ह आपल्याला काहीतरी ऑब्झर्व होईल. याची इंटेन्सिटी काहीतरी आहे असं समवॉट कन्सिडर करू. याची इंटेन्सिटी आहे I1. याची इंटेन्सिटी किती आहे? I1. जी प्लेन पोलरायझ्ड लाईट आहे, दोन पोलरायझर मधून पास झालेली आहे. ती दोन पोलरायझर एकमेकांना कशा आहेत? पॅरलल आहेत. मग त्याची जी इंटेन्सिटी असेल, त्या लाईटची इंटेन्सिटी असेल ती I1 कन्सिडर करूया. ओके, दिस इज द फर्स्ट केस. ओके, we can consider the second case. Again here, second case consider करूया. Okay, this is the direction of the propagation. Light source एक लाईटचा सोर्स आहे की ज्याच्यामधून मल्टिपल प्लेन लाईट काय होते? प्रोपॅगेट होते. ओके, अगेन we consider the two polarizers or the two crystals. This is the first crystal and this is the second, but second crystal is parallel to the first, perpendicular to the first crystal. This is the P1 and this is the P2. P1 and P2, these two polarizers are perpendicular to each other. एकमेकांना हे पॅरलल नाहीत. कशा आहेत? परपेंडिक्युलर आहेत. तर मग मला सांगा, इथं जी लाईट असेल ती तुमची अनपोलरायझ्ड लाईट असेल की मल्टिपल प्लेन्स मधून असेल? ओके, ठीक आहे. या P1 मधून ती पास झाली तर अदर साइडला आपल्याला कोणती लाईट भेटेल? पोलरायझ्ड लाईट भेटेल. पण ते जे पोलरायझ्ड लाईट असेल त्याचे वेव्हचे आहेत, जे व्हायब्रेशन असेल ते कशाला पॅरलल असेल? या P1 ला पॅरलल असेल. म्हणजे तुम्हाला ही अशी काहीतरी लाईटची वेव्ह भेटेल. पण मला सांगा, जेव्हा ती लाईट P2 मधून पास होईल तेव्हा त्याचे प्लेन कसे असतील?
P2 मधून ती लाईट पास होईल का? पहिला मला कन्सेप्ट सांगा, P2 मधून ती पास होईल का? सेकंड पोलरायझर मधून No. No, पास sir. होईल का? नाही No, होणार. sir. म्हणजे इथं तुम्हाला लाईट भेटेल का? नाही भेटणार. मग इथली इंटेन्सिटी किती असेल? वी कॉल दिस इज द I2. इथली इंटेन्सिटी किती असेल? मिनिमम असेल. इंटेन्सिटी कशी असेल? मिनिमम असेल. मग पहिल्या केसमध्ये I1 जी इंटेन्सिटी असेल ती कशी असेल? मॅक्झिमम इंटेन्सिटी असेल. सेकंड केसमध्ये जी आपली इंटेन्सिटी I2 असेल ती किती असेल? मिनिमम असेल. ती किती असेल? मिनिमम असेल. आता मला सांगा, ह्या पोलरायझर वरून आपण लाईटचं नेचर हे ट्रान्सवर्स आहे हे सांगू शकेल का? द नेचर ऑफ लाईट इज अ ट्रान्सवर्स वेव्ह, नॉट अ सिंगल. नुसतं वेव्ह म्हणत नाही मी, ट्रान्सवर्स वेव्ह आहे असं म्हणून म्हटलं तर चालेल का? थ्रू दिस पोलरायझेशन, ह्या पोलरायझेशन थ्रू मी सांगू शकेल का तसं की लाईटचं नेचर हे ट्रान्सवर्स नेचर आहे? सांगू शकेल का? येस येस येस. लाईट ही ट्रान्सवर्स नेचरची आहे. म्हणूनच जी या पोलरायझरला पॅरलल प्लेन आहेत तेच प्लेन पास होते. जे प्लेन याला पॅरलल नाहीत ते प्लेन पास होत नाहीत. पण जर का लॉन्जिट्युडिनल वेव्ह असती तर काय झालं असते? तो लाईट ही लॉन्जिट्युडिनल वेव्ह असती तर काय झालं असते? तो हा पोलरायझेशन कन्सेप्टच आला असता का जर का लॉन्जिट्युडिनल वेव्ह असती तर? येस येस. जर का लाईटचं नेचर हे लॉन्जिट्युडिनल वेव्ह नेचर असतं तर पोलरायझेशन हा कन्सेप्ट इथं आला असता का? किंवा पोलरायझेशन जो कन्सेप्ट आहे तो आपण लाईटच्या साठी सिंगल एका प्लेन साठी यूज केला असता का? इन No. जनरल क्वेश्चन आहे. नाहीये. का? तर लॉन्जिट्युडिनल मध्ये या अलोंग द ऍक्सिस, या ऍक्सिस वरूनच तुमची वेव्ह जाते, लाईटची वेव्ह जाते. कशी? लॉन्जिट्युडिनल वेव्ह जाते. मग इथं तुम्ही जो पोलरायझर आहे तो कोणत्याही अँगल मध्ये इथं अरेंज करा, त्याचा काय उपयोग झाला असता का? नाहीये. म्हणजे या पोलरायझेशन थ्रू आपण हे सांगू शकतो की येस देर इज द लॉन्जिट्युडिनल वेव्ह नेचर ऑफ द लाईट. लाईटचं वेव्हचं नेचर आहे पण ते लॉन्जिट्युडिनल आहे का ट्रान्सवर्स आहे? तर ट्रान्सवर्स आहे. कसं आहे? नॉट अ सॉरी माझ्याकडून मिस्टेक झाली, लॉन्जिट्युडिनल नाहीये तर ते कसं आहे? ट्रान्सवर्स आहे. ओके, ट्रान्सवर्स आहे म्हणूनच एकच प्लेन या पोलरायझर मधून पास होतोय, दुसरे प्लेन आपण काय करतोय? ब्लॉक करतोय. सो दिस इज द पोलरायझेशन. आता मला सांगा, ह्या P1 प्लेटच्या आधीचे जे लाईट आहे या लाईटला कसली आपण लाईट म्हणणार? पोलरायझ्ड लाईट और अनपोलरायझ्ड लाईट? Unpolarized. अनपोलरायझ्ड लाईट. अनपोलरायझ्ड लाईट म्हणजे कसली लाईट? की ज्याच्यामध्ये मल्टिपल प्लेन्स असतात. कसे असतात? मल्टिपल प्लेन्स असतात. पण जेव्हा ती एखाद्या क्रिस्टल मधून, मग तो क्रिस्टल तुमचा कॅल्साइट असू द्या किंवा तुमचा टॉर्क असू द्या, हे दोन एक्झाम्पल आहेत पोलरायझरचे. जेव्हा त्याच्यामधून पास होते आणि अदर साइडला जी आपल्याला लाईट भेटते ती लाईट म्हणजे आपली पोलरायझ्ड लाईट. ती लाईट म्हणजे काय? आपली पोलरायझ्ड लाईट. आणि हा जो फेनॉमेनॉन आहे या फेनॉमेनॉनला आपण म्हणायचं पोलरायझेशन. या फेनॉमेनॉनला आपण काय म्हणायचं? पोलरायझेशन. जेव्हा दोन पोलरायझर एकमेकांना पॅरलल असतील तेव्हा आपल्याला जी जी लाईट भेटते, जी वेव्ह भेटते त्याची इंटेन्सिटी ही मॅक्झिमम असते. पण जेव्हा दोन पोलरायझर हे एकमेकांना परपेंडिक्युलर असते आणि जी आपल्याला फायनली लाईटची वेव्ह भेटते त्याची इंटेन्सिटी किती असते? मिनिमम इंटेन्सिटी असते. इंटेन्सिटी किती असते? मिनिमम असते. ओके, दिस इज द पोलरायझेशन ऑफ लाईट वेव्ह. लाईट वेव्हचं पोलरायझेशन यालाच आपण म्हणायचं. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट इज द ऑप्टिक ऍक्सिस. ऍक्सिस म्हणजे काय हो? ऍक्सिस म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती असणार. आपण एक
एक क्रिस्टल कन्सिडर करूयात की हा एक माझ्याकडे क्रिस्टल आहे किंवा अदर हा एक सर्क्युलर माझ्याकडे क्रिस्टल आहे. मग याचा ऍक्सिस जो तुम्ही म्हणणार आहे तो ऍक्सिस कसा असेल हो? कुठून पास होणार असेल हो? ऍक्सिस म्हणजे कसा असणार आहे त्याचा? म्हणजे असं असणार आहे का की दोन पॉइंटला जॉईन करणारा पॉइंट म्हणजे ऍक्सिस असं म्हणता येईल का हो? म्हणता येईल का ऍक्सिस म्हणजे? नो, त्याला आपण ऍक्सिस नाही म्हणू शकत. मग ऍक्सिस म्हणजे काय म्हणतो आपण? कशाला म्हणतो ऍक्सिस? कुठून जात असतो ऍक्सिस तो? मी म्हणाल का सेंटर. सेंटर मधून, Center. एक तर इथून जाणारा असेल किंवा याच्या सेंटर मधून जाणारा असेल किंवा इथं 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 एक असणार आहे, त्याला आपण ऍक्सिस म्हणू. ठीक आहे, ओके, ठीक आहे. मग ऑप्टिक टर्म बघा, ऑप्टिक ऍक्सिस म्हणजे कसला ऍक्सिस म्हणू आपण? ऑप्टिकचे टर्म मी यूज केले. ऑप्टिकल किंवा ऑप्टिक्स म्हणजे काय असतं? ऑप्टिक्स म्हणजे काय असतं? ऑप्टिक्स ही टर्म आपण कधी यूज करतो फिजिक्स मध्ये? आपण आता म्हणतो बघा, क्लासिकल, क्वांटम, सॉलिड स्टेट किंवा ऑप्टिकल, हे फिजिक्सचे मेन कोर ब्रांचेस आहेत. मग जेव्हा ऑप्टिक्स म्हणतो त्याच्या अंडर कशाचा स्टडी केला जातो? ऑप्टिक्स म्हणल्यानंतर कशाचा स्टडी केला जातो? येस, ऑप्टिक्स जर म्हटलं तर त्याच्या अंडर कशाचा स्टडी केला जातो? आपण आता स्टडीज करतोय त्याचा. कशाचा स्टडी करतोय आपण? लाईटचा स्टडी करतोय का? मटेरियलचा स्टडी करतोय का? इमॅजिन, सपोज अँड कन्सिडर आहे त्याचा स्टडी करतोय? म्हणजे क्लासिकल, पार्टिकल, क्वांटम, स्मॉलेस्ट फोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, कशाचा स्टडी करतोय आता आपण सध्या? येस, लाईटचा स्टडी करतो. जेव्हा आपण फिजिक्स मध्ये लाईटचा स्टडी करू तेव्हा आपण म्हणायचं की तिथं ऑप्टिक्स, त्याला आपण कोर ब्रँच म्हणजे काय म्हणायचं? त्याला ऑप्टिक्स. म्हणजे तुम्ही 11वी आणि 12वीला 2 टॉपिक होते बघा, ऑप्टिकल वेव्ह, ऑप्टिक्स काय होतं बघा, होतं का तुम्हाला? ज्याच्यामध्ये मिरर, लाईट, अँगल वगैरे होतं बघा, होतं का ते? रे ऑप्टिक्स. येस, रे ऑप्टिक्स. तिथे तुम्ही लाईटचा स्टडी करत होता ना? येस. म्हणजे जेव्हा आपण लाईटचा स्टडी करतो तेव्हा या फिजिक्स मध्ये आपण म्हणायचं ऑप्टिक्सचा स्टडी करतो. लाईटचा स्टडी करतो म्हणजे ऑप्टिक्सचा स्टडी करतो. ओके, आता इथे सुद्धा आपण लाईटचा स्टडी करतोय. मग ऑप्टिक ऍक्सिस म्हणजे कसला ऍक्सिस असणार आहे तिथं? की जिथून आपण लाईट जनरेट करणार आहोत, की लाईटच्या वेव्ह प्रोपॅगेट होणार आहेत ऑल डायरेक्शनला, त्याचा जो सेंटर पॉइंट असेल तिथं आपण काय करणार आहे? ऑप्टिक ऍक्सिस कन्सिडर करणार आहे. ओके, बेसिकली देर आर 2 टाइप्स ऑफ द क्रिस्टल्स. हा मी तुम्हाला सांगितलं, हा एक क्रिस्टल आपण म्हणू किंवा अदर शेप मध्ये हा दुसरा क्रिस्टल आहे असं म्हणू. बेसिकली देर आर 2 टाइप्स ऑफ द क्रिस्टल्स. वन इज द पॉझिटिव्ह क्रिस्टल अँड द सेकंड वन इज द निगेटिव्ह क्रिस्टल. पहिला जो क्रिस्टल आहे तो पॉझिटिव्ह क्रिस्टल आहे आणि जो दुसरा जो क्रिस्टल आहे तो निगेटिव्ह क्रिस्टल आहे. मग याच्या आधी आपण म्हटलं की 2 रे असते, एक असते ती ऑर्डिनरी रे आणि दुसरी असते ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे. मग जेव्हा व्हेन वी कन्सिडर द पॉझिटिव्ह क्रिस्टल, जेव्हा हे पॉझिटिव्ह क्रिस्टल आपण कन्सिडर करू तेव्हा ऑर्डिनरी रे आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे च्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतील या पॉझिटिव्ह क्रिस्टल वरती? व्हेन वी कन्सिडर द निगेटिव्ह क्रिस्टल, जेव्हा आपण निगेटिव्ह क्रिस्टल कन्सिडर करू तेव्हा तुमची ऑर्डिनरी रे आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतील? किंवा इन द ऑन द अदर साइड वी कॅन डिस्टिंग्विश द ordinary ray, or sorry, the positive crystal and the negative crystal through the ordinary ray and the extraordinary ray. या ऑर्डिनरी रे आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी रे थ्रू आपण हा पॉझिटिव्ह क्रिस्टल आणि निगेटिव्ह क्रिस्टल काय करू तर आपण डिस्टिंग्विश करणार आहोत. सो दिस पार्ट वी विल डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, हा थोडासा पार्ट मोठा आहे, याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू जास्त विचारले जातात ह्या पॉझिटिव्ह क्रिस्टल आणि निगेटिव्ह क्रिस्टल वरती. तो आपण इन डिटेल मध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करूया. ओके, बिफोर दॅट इफ एनी क्वेश्चन इन इंटरफरन्स, diffraction, longitudinal wave, transverse wave and the polarization of light wave, then please ask me.
any question, then please ask me. कोणाला काय डाऊट, काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता, नसेल तर आपण थांबूयात. ओके, आपले फिजिक्सचे लेक्चर कोण घेते? आपले जे फिजिक्सचे जे रेग्युलर लेक्चर्स असते ते कोण घेते? पीपीएस आहेत ना, पीपीएस चे लेक्चर सुरू आहेत ना? हा, Yes. आय थिंक तुमचा ISC 2 साठी जो सिलेबस आहे तो सिलेबस पीपीएस चा कव्हर झालाय का? ISC 2 साठी जो पीपीएस चा जो सिलेबस हा, त्याच्यासाठी जे साळे सर आहेत ते सर फिजिक्सचे लेक्चर घेतात. सर्वांनी कंडक्ट करा आणि नेक्स्ट वीक पासून आपले फिजिक्सचे जे लेक्चर असतील ते आपले कंटिन्यू होतील. कारण आपला एक चॅप्टर राहिलेला आहे, फक्त एक चॅप्टर, युनिट नंबर 4, रिलेटिव्हिस्टिक मेकॅनिक्स, ज्याच्यामध्ये आपण क्लासिकल न्यूटन्स, आइन्स्टाईन त्यांचा स्टडी करणार आहोत. तोच एक चॅप्टर राहिलेला आहे. आणि हा जो पोलरायझेशन आहे तो सुद्धा आपण 2 लेक्चर मध्ये आपण कव्हर अप करूया. जे MCQ साठी 1 सेंटेन्स किंवा जे पॉइंट्स आहेत, इम्पॉर्टंट पॉइंट्स, ते आपण व्यवस्थित बी केअरफुली डिस्कस करूयात. ओके, ठीक आहे. सर नोट्स हा, ओके. नोट्स कोणत्या चॅप्टरच्या नोट्स पाहिजे तुम्हाला? या पण आणि याच्या आधीच्या पण. हा, तुम्ही टीचिंग डायरी बघितली का काल आज? काल नाही बघितली. हा, मी कालच अपडेट केलेत. आता जो आपण चॅप्टर डिस्कस करतोय, पोलरायझेशन, डिफ्रॅक्शन, इथपर्यंतच्या सर्व नोट्स, PPT, MCQ मी अपलोड केलेत. प्लीज सर्वांनी विजिट करा, तिथं लिंकला तुम्हाला नोट्स भेटून जाते. ओके, जेव्हा तुम्ही नोट्स स्टडी करताय तेव्हा तुम्ही थेरी पार्ट जास्त लक्ष द्यायचं नाही. जे 1 लाईन सेंटेन्स आहेत, इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, MCQ साठी विचारलं जाईल असं वाटतंय, तेच हायलाइट करून स्टडी करायचं आहे. नाहीतर मोठेच्या मोठे भले मोठे डेरिव्हेशन्स करचाल, ही स्टेप कशी आली, ती स्टेप कशी आली, किंवा एखादं एक्सप्लेनेशन असेल. आता आपण डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट स्टडी केलाय, थेरोटिकल पार्ट खूप आहे त्याच्यामध्ये, पण इम्पॉर्टंट काय आहे तुमचं त्याच्यामध्ये? ड्युअल नेचर. अजून इम्पॉर्टंट काय आहे? हम्प लाईक स्ट्रक्चर. अजून काय इम्पॉर्टंट आहे? इंटरफरन्स. कोणत्या कंडिशनला इंटरफरन्स झाला, व्होल्टेज किती होतं? 54. अँगल किती होता? 50 डिग्री. ह्या टर्म आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत, नाहीतर बाकीचं काहीतरी स्टडी करत बसता. ओके, 1 लाईन 1 सेंटेन्स, जे टर्म आहेत, जे महत्वाचं आहे तेच व्यवस्थित बी केअरफुली प्रिपेअर करा. ओके, ठीक आहे. अजून कोणाला काय डाऊट? थोडस अजून एकदा रिपीट करता? सर असाइनमेंट सबमिट. हा, असाइनमेंटची लिंक, ठीक आहे, आजच मी असाइनमेंट लिंक तुम्हाला सेंड करतो. ठीक आहे, ओके. सो टुडे वी स्टॉप हियर. ओके, बिफोर दॅट अटेंडन्स, वी विल टेक अटेंडन्स. मला की हा, असं आहे का? मला सांगितलं आधी, म्हटलं असतं तर गेलं असतं. थँक्यू. त्याच्यामुळे तर आमच्या डिव्हिजन just a minute, I will take attendance.